मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे जे काही येणारे पेशंट असतात, प्रत्येक पेशंट म्हणजे आउट ऑफ 10 9 पेशंट मला सांगतात की डॉक्टर साहेब, मी सिल्डेनाफिल घेतली, व्हायग्रासारखी गोळी घेतली, टॅडलाफिल घेतली, तरी मला रिझल्ट येत नाही आहेत. आणि मग जेव्हा त्यांना हिस्ट्री विचारतो की तू केव्हापासून घेतो आहेस, तर तो म्हणतो की मला 2 ते 3 वर्ष झाले. बरोबर आहे मित्रांनो, विदिन अ स्पॅन ऑफ 2-3 मंथ्स ह्या औषधांना रेजिस्टन्स येतं आणि हे औषधी निकामी होतात आणि काम करत नाही. त्याचं मेन कारण आहे की ह्या ज्या औषधी असतात या डिपेंडेबल होऊन जातात आणि त्याचा आपल्याला डोस वाढवावा लागतो. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्ही 2.5 mg टॅडलाफिल घेसाल, त्याच्यानंतर तुम्ही 25 mg सिल्डेनाफिल घेसाल, पण हळूहळू तुम्हाला विदिन स्पॅन ऑफ 1 year तुम्हाला डोस वाढवत जावा लागतो आणि त्या डोस वाढवल्यामुळं कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये एक रेजिस्टन्स पैदा होतं आणि त्या रेजिस्टन्समुळं जे ते इरेक्टाईल डिस्फंक्शन जे आपले प्रॉब्लेम असतात ते आपल्याला इरेक्शन येत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूप गंभीर बनू शकतात.